एवढी मोठी सुई टोचवली माझ्या भावाच्या तंडावर. तर राम राम मंडळी, तुम्हाला तर माहितच आहे माझ्या भावाचं लग्न जमले आणि लग्नाची तारीख 2 दिवस येऊन ठेपली. त्यामुळे मी गावाकडे गेले तर इथे मांडव उभारण्याचा कार्यक्रम सुरू होता. मांडवाला आमच्या भाषेमध्ये मंडोळ म्हणतात. हे मंडोळ उभा करण्यासाठी समस्त गावकरी मंडळी जमा होता. पारंपरिक गाणे म्हणत हे मांडव उभं केलं जातं. हे आहे बघा माझे फॅन मंडळी. आणि आता करत आहोत आपण वदाईचा कार्यक्रम, म्हणजे नवरदेवाला सुई पोळवायचा कार्यक्रम. आणि आमचा नवरदेव तयार आहे बघा सुई पोळवून घेण्यासाठी. आता खरी मजा येणार. एकीकडे मस्तपैकी तूप गुळ आणि चपातीचा काला करून ह्याचा मस्तपैकी प्रसाद बनवायला चालू होता. आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून याचा प्रसाद बनवला. पारंपरिक गाणे म्हणत पण तिच्या ज्योतवर ही सुई धरली जाते आणि नवरदेवाला पोळवली जाते. सुई पोळवण्यामागचं कारण कुणाला माहित आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. देवासमोर मांडलेला प्रसाद फक्त नवरदेवाने खायचा असतो, त्यामुळे हा नवरदेव असा खाऊ लागला होता. आणि उद्या नवरदेवाला घराच्या बाहेर काढायचे.